ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्ते मध्ये खास ऑफर। मान्सून महाबचत सेल, मान्सून महाबचत सेल। आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्रालय दालनात फ्रेश स्टॉकवर 20 ते 50% डिस्काउंट। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर। उत्सव आनंदाचा, डिस्काउंट खरेदीचा। रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या। ठिकाण नमस्ते वस्त्र दालन, नमस्ते ट्रेडर्स समोर, शिवाजी रोड, सोनई। संपर्क क्रमांक 952707 7024 तसेच 9921215617। ब्राह्मणी परिसरातील शेतकऱ्यांना कमी वेळेत तसेच पाणी व औषधांची बचत याशिवाय ऊसासारख्या मोठ्या पिकात सुरक्षित फवारणी करता यावी यासाठी ब्राह्मणी ॲग्रो माइंडर फार्मर कंपनीने ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करण्यात आलं असून शेतकऱ्यांकडून चांगली मागणी वाढत असल्याचं कंपनी अध्यक्ष एकनाथ भाऊ वणे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली आहे। शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते फवारण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे। रिमोट कंट्रोल असलेले उपकरण योग्य पद्धतीने वापरता येतं, जे जमिनीवरील स्प्रेअरच्या तुलनेत कमी वेळात आणि अधिक कार्यक्षमतेने फवारणी करते। ड्रोन फवारणी यंत्रांचे अनेक फायदे आहेत। कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळाचा वापर होतो। खर्चात बचत। पारंपरिक फवारणीच्या तुलनेत ड्रोन फवारणीमुळे इंधन आणि मनुष्यबळ यांचा खर्च कमी होतो। ड्रोनद्वारे फवारणी आर्थिक, अचूक आणि समान रीतीने होते, ज्यामुळे पिकांचे चांगले संरक्षण होते। मानवी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या रसायनांच्या फवारणीच्या वेळी ड्रोनमुळे मानवी संपर्क कमी होतो। सध्या बिबट्यांची सर्वत्र दहशत आहे। भीतीमुळे ऊसासह अन्य मोठ्या पिकात पंपाद्वारे फवारणीचे धाडस होत नाही, त्यामुळे ड्रोन फवारणी यंत्रांची मागणी वाढत आहे। डोंगर किंवा इतर दुर्गम ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्यास ड्रोनद्वारे फवारणी करणं सोपं होतं। ड्रोन फवारणी यंत्रांचा वापर कीटकनाशके, बुरशीनाशके आणि खते फवारण्यासह पिकांच्या वाढीचे निरीक्षण करण्यासाठी होतो। याशिवाय पिकांमधील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी होतो। भारतात ड्रोन फवारणी यंत्रांची उपलब्धता, ड्रोन तंत्रज्ञान वेगाने वाढत असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे। ब्राह्मणी ॲग्रो माइंड फार्मर कंपनीकडे ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध असून शेतकऱ्यांनी 997567600881 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे।